आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. खोडद फाट्यावर योगायोगाने ज्या अपक्ष उमेदवार आहेत कविता संदीपान पवार यांची रिक्षा लिंबगाव साव्यावरून खोडद फाट्यावर आली. ताई सोबत आहेत, ताईंचं समजून घेऊ का ताईंची रिक्षा आता कशी पळेल. ताई सांगा, काय सांगताय? नमस्कार. आता तुम्ही जसं सांगितलं निमगाव सावरून रिक्षा इथपर्यंत आली आहे. आता ही इथून रिक्षा डायरेक्ट जिल्हा परिषदला जाणार आहे. एकदम जोरदार मतं घेऊन सुसाट जाणार. तुम्हाला होणार आहे? हो, आत्मविश्वास आहे. कारण अपक्षाचा जुन्नर तालुक्याच्या आमदार रिक्षाने अपक्ष उमेदवारी लढून आमदार होऊ शकतात, तर मी का जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही? 100% मी होणार. ताई, तसं पाहिलं गेलं तर तुमचं आता समजा रिक्षांनी तुम्हाला जिल्हा परिषदमध्ये पोहोचवलं तर तुमचं विकासाचं विजन कसं राहील? माझ्या विकासाचं विजन हे आधीपासूनच ठरलेलं आहे. कारण मी फक्त आश्वासनं दिलेली नाहीत. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मी विकास कामांमध्ये अग्रेसर आहे आणि काय म्हणतो आपण त्याला, आग्रहाने म्हणजे करतेच आहे विकास कामं साहेबांच्या जसे आहेत तसे माझे महिलांच्या बाबत चालू होते. कारण मी उच्च शिक्षित आहेत, कम्प्युटर इंजिनियर आहे. ते आपलं कॉलेज जे आहे निमगाव सावामध्ये, त्या कॉलेजचंही पूर्ण मॅनेजमेंट मी पाहते. त्याच्यामध्ये विविध कोर्सेस मी सुरू करून मुलांना स्किलफुल शिक्षण देऊन, कम्प्युटराइज शिक्षण देऊन मुलांना रोजगार मेळावे भरवलेत आणि त्यांना जॉबलाही लावलेलं आहे. हेही मी आत्तापर्यंत केले. याच्यामध्ये मी काय असं म्हणाले नाही की मी करणार आहे, भविष्य काळात झालेलं नाही, ऑलरेडी केलेलं आहे ह्या गोष्टी. त्याच्यानंतर महिला बचत गट आहेत माझ्याकडे, जवळजवळ 1000 बचत गट. तर त्या बचत गटांचंही नेतृत्व मी करते. खूप साऱ्या म्हणजे महिलांना मी कर्ज उपलब्ध करून दिलेत. त्याच्यानंतर त्यांना व्यवसाय सुरू करून दिलेत आणि ज्या महिलांनी व्यवसाय सुरू केले त्या महिलांना बाजारपेठही मिळवून दिली. म्हणजे त्यांनी बनवलेला जो माल आहे त्या मालाला मी बाजारपेठही मिळवून दिली. त्याच्यामुळे हे कामं माझ्यासाठी नवीन नाही आहेत. आणि जी विजनची गोष्ट आहे ती ऑलरेडी आपलं आत्तापर्यंत साहेबांनी केलीत आणि इथून पुढे माझ्या म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण करणार आहे. जसं की प्राथमिक शाळा म्हणू आपण, तर प्राथमिक शाळेमध्ये कसं विद्यार्थ्यांचा ओघ कमी झालेला आहे आणि सर्वसामान्य लोकांची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांना म्हणजे फीज इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांची संख्या वाढत असल्यामुळे जी गरीब कुटुंबातील मुलं असतात तर आईवडिलांना त्यांची फीज भरता येत नाही. त्याच्यामुळे मी असं ठरवले की प्राथमिक शाळेमध्येच जे शिक्षण तिकडे मिळतं इंग्रजी माध्यमामध्ये तशा फॅसिलिटीज आपण मराठी शाळेमध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे, जेणेकरून त्या मुलांना तशा पद्धतीचं शिक्षण मिळालं तर ते मोफतमध्ये मिळेल. हे तर आणि म्हणजे हे झालं प्राथमिक शाळेचं. आरोग्याविषयी जर बोलायचं म्हणाले तर जे आपले प्राथमिक आरोग्य केंद्र असतात प्रत्येक गावामध्ये, तर त्यांना जास्त सक्षम म्हणजे कसं करता येईल आरोग्य केंद्रांना. ज्या आरोग्य केंद्रांमध्ये एक सरकारी दवाखाना म्हणजे एक डॉक्टर असतात तर तिथे मी 2 MBBS डॉक्टरांना हायर करेल. 2 वैद्यकीय अधिकारी तिथे असतील. त्याच्यानंतर ज्या आशा वर्कर असतात तर त्यांची संख्या वाढवेल. त्याच्यानंतर ज्या नर्सेस वगैरे तिथे असतात तर त्यांची संख्या वाढवल्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपल्या सर्वसामान्य महिला किंवा पुरुष त्या दवाखान्यामध्ये जातात तर तिथे असं बघण्यात आलेलं आहे की सुविधा नसल्यामुळे म्हणजे योग्य त्या सुविधा वेळेवर न मिळाल्यामुळे लोकांना काय प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जावं लागतं. पण प्रायव्हेट दवाखाना मी असं म्हणत नाही की वाईट आहे म्हणून, पण काही लोकांची परिस्थिती नसते त्यांची फीज तेवढी भरण्याची, औषधांचा खर्च पेलवत नसतो त्यांना. मग अशा कंडिशनमध्ये त्या लोकांना ना तर तिकडे जाता येत ना तर सरकारी दवाखान्यामध्ये व्यवस्थित उपचार मिळेल. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांसाठी मी सरकारी दवाखान्यामध्ये ह्या उपाययोजना राबवणार की जेणेकरून माणसांना त्यांचा फायदा होईल. त्याच्यानंतर जर शेतीविषयक जर आपण म्हणायला गेलो तर शेतीच्या सुद्धा खूप मालांना बाजार नसतो किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, खतं वगैरे. ह्याही गोष्टींवर कृषीच्या बाबतीत माझं हे झालेलं आहे की जे आपल्या KVKमधून सुविधा येतात त्याही त्यांना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, हेही आहे. त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या आहे, जिथे नळ योजनांच्या कधी ग्रामपंचायतमध्ये फंड असतो किंवा संपलेला असतो, मग त्या योजना तिथपर्यंत जात नाहीत. मग त्याही योजना पूर्ण करून म्हणजे जिल्हा परिषदमार्फत त्या योजना लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील याच्यावर मी भर देणार आहे आणि महिला सक्षमीकरणावर जास्तीत जास्त माझा भर राहणार आहे.
खरं तर ताई आता हा तसा अवघडही प्रश्न आहे आणि सोपाही आहे. हां बोला ना. तुम्ही एक निवडणूक जशी जाहीर झाली तेव्हापासून प्रचारात होतात. हो. पूर्वी एक राष्ट्रवादीचा प्रचार म्हणजे अध्यक्षांच्यामुळे तुम्ही प्रचारात होते. हो हो. आता पूर्वी वेगळं चिन्ह, आता हे वेगळं चिन्ह, मतदारांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? हे बघा आता मतदार एकदम सुज्ञ झालेला आहे. मतदार कुठलाही वेडा नाही आहे. म्हणजे आधी जसं होतं की चिन्हाला पाहून मतदान केलं जात होतं, आता तसं राहिलेलं नाही. आता माणूस पाहून मतदान होते. कारण आता जे काही झाले ते सगळ्या लोकांना माहिती आहे की आपल्याला उमेदवारी नाकारलेली आहे आणि पवारसाहेबांना आमच्या समोर ते एक आव्हान होतं की आता आपल्याला एवढ्या उशिरा चिन्ह मिळाले 3 वाजता 27 तारखेला. त्याच्यानंतर आता हे घरपोच प्रत्येक ठिकाणी कसं करायचं, 5च दिवस राहिले. त्याच्यानंतर अतिशय दुःखद घटना घडली अजितदादांचा हे झाल्यामुळे. त्याच्यामुळे मग ते चिन्ह परत 2 दिवस आपल्याला थांबावं लागलं, आपल्याला प्रचार करता येईल. त्याच्यामुळे ते जरी आव्हान असलं तरी ते आम्ही आव्हान स्वीकारलं आणि प्रत्येक माणसापर्यंत हे चिन्ह सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे. कारण मी जेव्हा आता जाते प्रचाराच्या घरोघरी तरी काय डायरेक्ट लोक सांगतात, मी त्यांना जेव्हा सांगायला जाते ना की आपलं चिन्ह हे असं असं आहे, रिक्षा चिन्ह आहे, ज्यावेळी सांगायला जाते म्हणतात आम्हाला माहिती आहे आपलं चिन्ह रिक्षा आहे आणि तुम्ही काळजी करू नका, चिन्ह महत्त्वाचं नाही, माणूस महत्त्वाचा आहे आणि आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही जरी नाही आलात ना प्रचाराला तरी चालेल, आम्ही तुम्हाला 100% मतदान करणार आहे, तुम्ही निश्चिंत राहा. मग ज्यावेळेस हा मतदारांचा रिस्पॉन्स होतो त्यावेळेस कुठेतरी वाटतं की बाबा खरंच म्हणजे आपल्यावरती एवढा म्हणजे कमी वेळ जरी असेल तरी आपण लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही आणि लोक सुज्ञ मतदार आहे. त्याच्यामुळे काही असं चॅलेंज तर पाहिजेच ना, त्याच्याशिवाय कशी मजा येणार, बरोबर की नाही? बरोबर. आपल्याला पण आपलं कर्तृत्व सिद्ध करता आलं पाहिजे ना. हे होत्या कविता संदीपान पवार. हे कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी जिल्हा परिषदेला जाणार आहेत. जे काही सांगितलं, जिल्हा परिषदेला गेल्याच्या नंतर काय विकास कामं करणार ते त्यांनी सांगितलेले आहेत. अक्षरशः त्यांनी पोटतिडकीने मांडल्या. आता त्यांच्यासमोर आव्हान जरी असलं तरी ते आव्हान पेलून पुढं जाणार आहेत. सुरेश भुजबळ, AB न्यूज नेटवर्क, खोडदपाटा.